खामखेडा येथे शनिवार दिनांक 8 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 4 ते 5 घरांमध्ये शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घरातील नागरिक झोपलेले असतानाच अतिशय शिताफीने दरवाजाची कडी विविध साहित्यांच्या साह्याने उघडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे खामखेडा व परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकरी उलसिंग पोपट शेवाडे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला। त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी हातातील दगड फेकून मारल्याने पाठलाग करणाऱ्यांना माघार घ्यावी लागली। त्यानंतर चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले। दरम्यान लायकेश्वर शिवारातील सुरेश भिका मोराणे यांच्या घरीही चोरट्यांनी धाडसीपणे प्रवेश केला। काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने घरात मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी होती। घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये काही व्यक्ती झोपलेल्या असताना चोरट्यांनी तेथून घरात प्रवेश केला। रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास घरातील मंडळी झोपेत असताना मांडणीवरील भांडी व सुटकेस अत्यंत अलगदपणे बाहेर नेऊन शेताजवळ ठेवण्यात आली। त्यानंतर सुटकेसमध्ये मौल्यवान वस्तू आहेत का याची पाहणी करण्यात आली, मात्र विशेष काही हाती न लागल्याने चोरट्यांनी साहित्य तिथेच सोडून पळ काढला। त्यानंतर हिरामन संपत मोरे यांच्या घरातही चोरट्यांनी शिताफीने प्रवेश करून 2 ते 3 बॅगा बाहेर नेल्या। त्या बॅगा शेतात नेऊन त्याची तपासणी करण्यात आली। बॅगेतील काही वस्तू चोरट्यांनी घेतल्या, मात्र त्यामध्ये असलेला महागडा कॅमेरा त्यांनी तसाच सोडून दिल्याने मोठी चोरी टळली। याशिवाय परिसरातील आणखी काही घरांमध्ये ही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। एकाच रात्री शेत शिवारातील 4 ते 5 घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। गावाच्या वेळी अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी। रात्री घराचे दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद ठेवावेत। तसेच परिसरात सामूहिक गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे। या चोरीच्या प्रयत्नांचा तपास करून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, देवळा, खामखेडा। रात्री 2 वाजता चोर आले होते आपल्याकडे। मी 2 वाजता झोपून गेलो होतो। थोडी त्यांचा आवाज आला ना, तेव्हा दगडाचा म्हणजे ठोकताना दरबार ठोकताना मला थोडा आवाज आला। जे दरबार खोलला त्यांनी, भीत तोडली त्यांनी। त्याच्यानंतर मग मला जाग आली। त्याच्या एक घरात पाय, एक पायरीवर पाय, म्हणजे घरात पाय टाकावा तर मला जाग आली। मी त्याच्यामध्ये आवाज दिला, कोण आहे कोणी माधवजी आणा काठी, आणा काठी, आणा काठी गेला म्हणजे बाहेर येता मला ते गायब झाले। बाहेर थोडे एक अंतरावर गेले का ते एक दगड फेक केली त्यांनी माझ्यावर। मी बाहेर का आलो नाही, म्हणजे पळून गेला, काय दिसला नाही मला तो।